ह्याच्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये अशोक खरात हा बंधू बाबा लोकांना पोलिसांच्या नजरेत किंवा लोकांनी तक्रारी केल्यानंतर हा पोलिसांच्या ताब्यात आला. ज्या पद्धतीने अशोक खरातीचे कृत्य बघितले तर माणुसकीला काळिंबा फासणारे कृत्य आणि ज्या पद्धतीनं महिला भगिनी असतील बाकीचे लोकांना ज्या पद्धतीनं त्यांनी वागणूक दिली ही शाहू फुले आंबेडकर विचाराला घाला घालणारी वागणूक दिली. आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर जी लोक प्रतिष्ठित आहेत, जी लोक समाजात काम करतात, मग पोलीस अधिकारी असतील, कलेक्टर यांची लोक असतील, आमदार खासदार असतील, आजी माझी लोक असतील आणि तुम्ही तर पाहिलं तर महिला अध्यक्ष आपल्या रुपालीताई चाकणकरांना ह्याच्यामध्ये राजीनामा द्यावा लागला. म्हणजे किती गंभीर घटना आहे. आणि असा बंधू बाबा ह्या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराच्या राज्यामध्ये आच्छादन मांडतोय आणि ज्या पद्धतीनं ही माणुसकीला लोकशाहीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे. लिंबू नारळ आणि मंत्रतंत्रावर हे राज्य चालतं का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर लिंबू नारळ जर चालत असतील तर मग लोकांनी कामधंदाच केला नसता, नोकऱ्या केल्या नसत्या, कोणी कोणाला मदत नसती केली, घरात बसून बंधुबाबात पाळून ठेवले असते. ठीक आहे, पण महिलांचं शोषण 500 महिलांची व्हिडिओ नाही ना, आता ह्याच्यामध्ये नुसतं तो नाही की अनेक उद्योगपती पुण्यातले 1-2-3 उद्योगपती आहेत आणि ह्याचं सगळं जर बघितलं तर अनेक लोक ह्याच्यामध्ये बंधुबाबाकडे जात होते. पण हा ज्या पद्धतीनं सगळ्यांनाच अशा पद्धतीची ट्रीटमेंट देत नसेल, पण काही सावध हेरून महिला हेरून त्यांना त्या पद्धतीनं काहीतरी उत्तेजित गोळ्या देणं, त्यांना त्या रसामधनं पाजणं, त्यांच्याकडून काय काय कृत्य करून घेणं आणि घाबरलेल्या एकतर बंधुबाबा ह्याच्याकडे घाबरलेल्या अवस्थेत लोक गेलेले असतात. एकतर त्यांच्या संसारामध्ये अडचणी असतात, बाकीच्या काय अडचणी असतात आणि मग ही लोक अशा पद्धतीनं महिला भगिनी असतील, शक्यतो महिला भगिनीवरच जास्त अटॅक करतात. अशोक खरात एक नाही आहे, महाराष्ट्रात असे अनेक अशोक खरात आहेत. त्यांना पोलिसांनी शोधून त्यांची चौकशी केली पाहिजे आणि त्यांना काबीज करून त्यांना अशा पद्धतीचं कृत्य करण्याला वेगळा कायदा करून, माझं तर वेगळंच म्हणणं आहे, त्या अशोक खरातला एक फाशी चौकात आणून दिली ना, सगळे बंधुबाबा महाराष्ट्रातले पळून जाते. पुण्यातले कोण उद्योगपती ना आता तुमच्याकडे माहिती? माझ्याकडे 1-2 यादी, पण मला अजून 10-20 याद्या करायच्या आहेत. ते 2 दिवसात माझ्याकडे याद्या येते. काय मदत केली असेल? मग याच्यामध्ये आर्थिक व्यवहार असतील, आर्थिक लोक आता समजा एखादा कार्यकर्ता आहे XYZ, मग तो त्याच्या नेत्याला तिथं नेतो, तो त्याच्या नेत्याला नेतो, तो आमकं करतो. म्हणजे अशा पद्धतीने अनेक लोक त्याच्यामध्ये अडकण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्याचे काही एजंट होते का, त्याचे काही ही लोक पेरलेली होती का, हे सगळं आपल्याला षडयंत्र त्याचं बघावं लागेल. पण काल पोलिसांचं अभिनंदन करावं लागेल. ज्या पद्धतीनं त्याला वाकडा तिकडा करून आणला होता ना, की थोडं लक्षात आलं की ह्याला व्यवस्थित पोलिसांनी ट्रीटमेंट दिलेली दिसते. राजकीय अड्डा झालाय का बंधुबाबा आणि त्यांची संस्थानं राजकीय अड्डे झालेत का? नाही, याच्यामध्ये आता पोलिसांनी ह्याची चौकशी केली पाहिजे. महाराष्ट्रात गल्लीबोळात बंधुबाबा अनेक आहेत, अनेक महिला भगिनी ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांचा गैरफायदा घेतलेला आपल्याला रोज ऐकायला मिळतं. पण याचा एक चांगला कायदा केला पाहिजे आणि याच्यामध्ये पहिला अशोक खरातला भर चौकातून फाशी दिली की महाराष्ट्रातले सगळे बंधुबाबा सुधारते, असं माझं मत आहे. राजकीय अड्डा बनलाय का किंवा एक राजकीय लोक जास्त आहारी जातात? नाही, तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती, पण सगळीच लोक ह्याच्या राजकीय नाहीत, आजूबाजूची बाहेरची. म्हणजे मी सांगितलं ना, एखाद्या अडचणीत आलेली सांसारिक राजकीय सांसारिक जीवनामध्ये सर्वसामान्य माणूस मी पीडित झालेला आहे. श्रीमंत लोक असतील, आमदार असतील, त्यांच्याबाबत ही लोक अशा पद्धतीने करत नाहीत. पण जे अडचणीत लोक आले त्यांच्या बाबतीत असं करतात महिला भगिनीच्या. कारण कुठल्या राजकीय लोकांच्या महिलांना ते असं करू शकत नाही आणि मला नसेल, पण हे सगळे 2-5 महिला ज्या ते तिथे जातात म्हणून लोकांना भीती वाटते की बाबा याच्या विरोधात तक्रार द्यायची. बरोबर नाही, याच्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये स्वतः आदेश दिलेले आहेत, मी एकालाही सोडणार नाही. आणि मग त्याच्यामुळे त्यांचं याच्या बाबतीत त्यांनी हा निर्णय शेवटच्या टोकापर्यंत नेऊन अशोक खरातला चौकात आणून फाशी दिली पाहिजे. काल तो बडबडत होता, कायद्याचं राज्य, नाशिकचं काहीतरी बोलत होता, मला ऐकण्यासारखं झालं. पण पोलिसांनी त्याला व्यवस्थित विषय केलेला आहे, अजून त्याला व्यवस्थित चौकात आणून केला तर योग्य होईल. साताऱ्यामध्ये जे प्रकार घडला त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? शिवसेनेचे आमदार जर अशा पद्धतीने वागत असतील तर शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद किंवा गटबाजी जी आहे ती समोर येते. नाही, याच्यामध्ये सगळ्यात ह्या गोष्टीचा मी निषेध करतो.
कारण सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये पोलिसांनी आणि निवडणूक यंत्रणेने ज्या पद्धतीने हायजॅक केला, ही पद्धत लोकशाहीचा गळा घोटणारे माननीय शंभूराजे देसाई हे पालकमंत्री आहेत आणि जे निवडून आलेले पदाधिकारी असतील, सभासद असतील, त्यांना अडवायचा प्रयत्न पोलिसांनी ज्या पद्धतीने केलं, ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. कारण लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला हा सन्मान जनतेने दिलेला असतो, लोकशाहीने दिलेला असतो. त्यांच्यावर काय गंभीर गुन्हे असतील तर ते 10 मिनिटांनी तुमच्या ताब्यात होते, मतदान करून ते आले असते. पण पोलिसांनी ठरवून ही एक तर निवडणूक आयोग हा निवडणूक आयोग हा नालायक धर्म झालेला आहे निवडणूक आयोगाचा, की ह्या निवडणुका एका टप्प्यात घ्यायला पाहिजे. जर आठवड्याने जर घेतल्या आणि बहुमत जो पण होत नाही तो पण निवडणुका लावायच्या नाही, हे चित्र उभ्या महाराष्ट्राने बघितलं आहे. शंभूराज देसाईंनी काल विधानसभेमध्ये जे बोलले, वस्तुस्थिती की दांडाला 4 पोलीस अधिकारी धरून ओढत असतील, त्यांच्या बोटातून रक्त गळतंय. जर ह्या राज्यातला मंत्री जर सुरक्षित नाही, तो लोकशाहीच्या बाजूने बोलतोय, तरी त्याला बाजूला करून हुकुमशाही रेटायचं काम करताना ही त्यांच्या भाषणामध्ये माननीय शिंदे साहेबांनी काल सभागृहात बी त्यांनी आपल्या भाषणामध्ये, मी DGशी बोललो, मी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो, सगळ्यांशी बोललो, सगळ्यांना ही कल्पना मी दिलेली होती, तरी ऐकलं नाही. ही वस्तुस्थिती आता काय लपून राहिलेली नाही. आणि याच्यामध्ये खरं तर निलमताईंनी जो आदेश दिला होता तो कंटिन्यू ठेवला होता. चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायची का नाही करायची ठरवलं पाहतं. पण कुरघोडीच्या राजकारणामध्ये लगेच सभापती रामसाहेब शिंदे यांनी परत दुसरा आदेश दिला. म्हणजे या राज्यामध्ये चाललंय काय, भाजप मित्र शिवसेनेचं ऐकत नाही का कोणी? हे आता दिसतंय, आता काय लपून राहिलेलं नाही. पण ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने मित्राला संपवण्यापेक्षा दुश्मनाला संपवायला पाहतं. पण ते मित्राला संपून स्वतःला काहीतरी वेगळं समजायचं. आणि या राज्यामध्ये मेसेज आज लोकांमध्ये बातम्या ज्या जातात, जे लोकांमध्ये आता कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत चिंता वाढलेली की अशा पद्धतीचं राजकारण होत असेल तर आम्ही कोणाकडे जायचं. आणि शिंदे साहेबांचं जर ऐकत नसेल आणि जर हुकुमशाहीचं राजकारण चालत असेल तर मग या राजकारणामध्ये मग आम्ही करायचं काय, अशी परिस्थिती. शिवसेना कुठं कमी पडतीये का, किंवा मग दबावाला बळी पडून काय बोलत नाही, मग अन्याय सहन का करते ना? आज आम्ही मुंबईला अनेक कार्यकर्त्यांनी तसे म्हणजे त्यांनाही समजतं आपल्यापेक्षा ते वरिष्ठ आहेत, तेही निर्णय घेतील. पण आमची म्हणणं आज शिंदे साहेब, मी जाणार आहे मुंबईला, तर साहेबांना सांग काहीतरी आपल्याला ह्याच्यावर बोललं पाहिजे, तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजे किंवा तुम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललं पाहिजे. तुम्ही जर असं अपमानास्पद वागणूक जर आम्हाला महाराष्ट्रात देत असेल, आमच्या मंत्र्याला देत असेल, आमची लोकं फोडत असेल, आमच्या लोकांना वेगळ्या पद्धतीनं त्यांना हॅरेसमेंट करत असेल, ते चुकीचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.